मी मनोरमा, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत गावरान अशी चिगळ भाजी रेसिपी। शेतातील ताजी चिगळाची भाजी घेतली, त्यासाठी शेंगदाण्याचे कूट, कांदा, लाल तिखट, मीठ घेतले। शेंगदाण्यामध्ये 2-4 लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्सरमधून बारीक करून घेतले। कढईमध्ये अर्धी पळी तेल घेतलं, त्यामध्ये लसूण बारीक करून आणि जिरी अर्धा चमचा जिरी टाकली। तो लालसर झाल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकला। कांदा चांगला लालसर होईपर्यंत तळून घेतला। त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट टाकू शकता। चवीनुसार मीठ टाकले। त्यामध्ये भाजी टाकून ते सर्व मिश्रण मिक्स केले। आपण जे मिक्सरमध्ये शेंगदाण्याचे कूट बारीक केले होते ते त्यामध्ये टाकले आणि सर्व भाजी एकजीव मिक्स करून घेतली आणि 5 मिनिटे झाकून ठेवली। ही भाजी भाकरीबरोबर छान लागते। असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। ही पहा, आपली चिगळाची भाजी तयार झाली आहे। भाजी खाण्यासाठी छान लागते। तुम्ही देखील अशीच भाजी करून पहा आणि कमेंटमध्ये मला सांगा ती कशी लागते।